अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी एकूण 13 इच्छुकांनी आपले 16 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। छाननीच्या दिवशी यामध्ये एक अर्ज अवैध ठरल्यानंतर 12 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत। यामध्ये अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यांनी यामध्ये जे शपथपत्र सादर केले आहे त्यामधल्या ज्या काही बाबी या ठिकाणी अधोरेखित कराव्या लागतील त्यांचा या ठिकाणी आपण आज या निमित्ताने आढावा घेत आहोत। डॉक्टर किरण लहामटे यांचे उत्पन्न वाढल्याचं या शपथपत्रामध्ये दिसून येत आहे। सन 2019-20 मध्ये त्यांचे उत्पन्न 3,80,010 रुपये इतके होते। त्यामध्ये वाढ होऊन ते सन 2020-21 मध्ये ते उत्पन्न 27,75,540 इतके झाल्याचे दिसते। त्यानंतर ह्या उत्पन्नात आणखी पुढच्या वर्षी थोडीशी वाढ झाल्यामुळे सन 2021-22 मध्ये त्यांचे उत्पन्न 29,24,670 इतके झाले आहे। त्यानंतर या उत्पन्नात आणखी पुढच्या वर्षी थोडीशी वाढ झाली, त्यामध्ये सन 2022 व 23 या वर्षामध्ये हे उत्पन्न 39,99,270 इतके झाले आहे। त्यानंतर सन 2023-24 मध्ये हे उत्पन्न त्यानंतर फारसे वाढले नाही, परंतु 1 लाखाने ते उत्पन्न कमी झाले। हे उत्पन्न 38,59,850 इतके झाले आहे। सन 2019-20 मध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं उत्पन्न 3,80,010 रुपये इतके होतं। त्यानंतर ते 5व्या वर्षी त्यांचं उत्पन्न 38,59,850 इतके झालं आहे। त्यांच्या पत्नीचे उत्पन्न देखील 2023-24 या वर्षामध्ये 5,80,960 इतके आहे। एकूणच त्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ झाल्याचं या एकूण शपथपत्रामध्ये त्यांनी लिहिलेल्या बाबींवरून लक्षात येते। त्यानंतर त्यांच्यावर एकही गुन्हा अद्याप दाखल नाही आहे। त्यानंतर त्यांनी ज्या विविध बँका पतसंस्था यामध्ये जी त्यांची ठेव आहे किंवा त्यांचे जे वेगवेगळे बँक खाते आहेत त्यामध्ये आणि त्यानंतर त्यांच्या नावे एक 23 लाख रुपयांची इनोवा गाडी असून त्यांच्याकडे 20 ग्रॅम इतकं सोनं आहे। त्याचं मूल्य एकूण त्यांनी जे अधोरेखित केलं आहे त्यामध्ये 70,90,000 इतकं त्यांचं गुंतवणूक त्यामध्ये दिसून येते। त्यानंतर त्यांची जी स्थूल मूल्य ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये शेतजमीन निवासी इमारत ही त्यांच्या नावे असून त्यांचं एकूण मूल्य बाजारभावाप्रमाणे हे 55,50,000 इतके दिसत आहे। तर त्यांच्यावर एका पतपिढीचे सुमारे 3,08,000 रुपयाचे इतके कर्ज देखील त्या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे। त्यांनी त्यांचं जे शिक्षण आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असून त्यांनी BAMS ही आयुर्वेदामधली वैद्यकीय पदवी प्राप्त केली असून त्यांचं हे शिक्षण गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय अहमदनगर येथे झाल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे। एकूणच गेल्या 5 वर्षामध्ये ह्या जर बाबी याचा जर आढावा आपण घेतला तर यामध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचं उत्पन्न मात्र वार्षिक उत्पन्न जे आपण म्हणतो ते त्या ठिकाणी वाढल्याचं या ठिकाणी दिसून येतं। त्यामध्ये त्यांनी जे ITR ज्याला आपण म्हणतो इन्कम टॅक्स जो आहे, जो इन्कम टॅक्स रिपोर्ट आपण जो म्हणतो त्यामध्ये या सगळ्या बाबींचा उहापोह या ठिकाणी करण्यात आला आहे। त्यांनी एकूणच जे शपथपत्र निवडणूक आयोगाला जे सादर केलं आहे त्यामध्ये या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे। एकूण जे उमेदवार आहेत सगळे आपण जे जर बघितले 13 उमेदवार जे आहेत तर यामध्ये डॉक्टर किरण लहामटे हे या ठिकाणी लखोपती असल्याचं दिसतंय। त्यांच्या नावावरची जमीन आहे 55 लाख रुपयांची आहे। त्याचबरोबर त्यांची गुंतवणूक जी आहे त्यांचं जे मूल्यांकन जे आहे ते साधारणपणे 70 लाख रुपये आहे। असंच एकूण या सर्व बाबींवरून शपथपत्रामध्ये या ठिकाणी नमूद केल्याचं त्यांनी दिसतंय। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास। चर्चा तर होणारच। अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांनी जे शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर केलं आहे त्यामध्ये त्यांनी आपले उत्पन्नाचे स्रोत हे शेती असल्याचे म्हटले आहे। त्यांच्या देखील उत्पन्नामध्ये सातत्याने गेल्या 5 वर्षामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते। यामध्ये सन 2020-21 मध्ये त्यांचे उत्पन्न 15,52,700 इतके होते। त्यानंतर सन 2021-22 मध्ये हे उत्पन्न कमी होऊन ते 13,91,170 झाले। त्यानंतर पुन्हा सन 2022-23 मध्ये हे उत्पन्न त्यांचं त्या ठिकाणी दुपटीनं वाढल्याचं दिसतं।
ते उत्पन्न 31,75,840 इतके झाले। त्यानंतर हे उत्पन्न सन 2023-24 मध्ये पुन्हा कमी झाले। ते उत्पन्न त्या वर्षाचं त्यांचं 7,51,770 इतकं शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। त्यानंतर सन 2024-25 मध्ये हे उत्पन्न 5 पटीने वाढलं। त्यामध्ये त्यांचं उत्पन्न त्यांनी 46,07,250 इतकं त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे। त्याचबरोबर त्यांच्या पत्नी पूनम पिचड यांचंही त्यांनी सन 2024-25 मध्ये उत्पन्न हे 17,560 इतकं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं आहे। त्यांच्यावर अद्यापही एकही गुन्हा दाखल झालेला नाही। त्याचबरोबर वैभवराव पिचड यांच्या विविध बँका, पतसंस्था यामध्ये त्याचबरोबर सेव्हिंग्ज खात्यांमधील शिल्लक, ठेवी तसेच विविध कंपन्यांचे शेअर्स यामध्ये त्यांची गुंतवणूक केल्याचे त्यांनी त्या ठिकाणी दिसते। BMW ही 15 लाख रुपयांची कार त्यांच्या नावावर आहे। त्याचबरोबर 3 लाख रुपयांचा ट्रॅक्टर, त्याचबरोबर 22 लाख रुपयांची महिंद्रा स्कॉर्पिओ कार गाडी देखील त्यांच्याकडे आहे। त्याचबरोबर 600 ग्रॅम इतकं सोनं त्यांच्याकडे आहे। माजी आमदार म्हणून वर्षाला साधारणपणे त्यांना 6 लाख रुपये इतकी निवृत्ती वेतन त्यांना मिळतं। अशी एकूण 18 कोटी 10 लाख रुपये यांची गुंतवणूक केल्याचे त्यांच्या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। त्यानंतर त्यांची स्थावर मालमत्ता ही शेतजमीन, बिगर शेती जमीन, व्यावसायिक इमारती, निवासी इमारती यांचं बाजारभाव मूल्य जर बघितलं तर साधारणपणे हे 10 कोटी 15 लाख रुपये इतके या शपथपत्रामध्ये दाखवण्यात आले आहे। त्याचबरोबर विविध पतसंस्था, बँका, त्याचबरोबर व्यक्तिगत देणी या ठिकाणी त्यांच्या शपथपत्रामध्ये दिसतात। तर त्या साधारणपणे त्यांचं कर्ज 2 कोटी 33,67,000 इतकं दिसत आहे। त्याचबरोबर वैभवराव पिचड यांचं शिक्षण हे इयत्ता 10वी पर्यंत भोसला मिलिटरी स्कूल येथे, तर इयत्ता 11वी पर्यंतचं शिक्षण अगस्त्य कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयामध्ये झाल्याचं या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। एकूणच या सर्व बाबींचा विचार करता त्यांच्या उत्पन्नामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं वाढ होत गेलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही। साधारणपणे त्यांची गुंतवणूक जी आहे तर साधारणपणे ती 18 कोटी 10 लाख रुपयांची दिसते। त्याचबरोबर स्थावर मालमत्ता जी आहे ती 10 कोटी 15 लाख आहे। त्याचबरोबर विविध संस्था किंवा व्यक्तिगत देणी जर आपण बघितली तर 2 कोटी 33 लाख रुपयांचं कर्ज त्यांच्यावर दिसतंय आणि त्यांचं शिक्षण हे 11वी पर्यंत झाल्याचं दिसत आहे। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास। चर्चा तर होणारच। अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे तसेच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून अमित अशोक भांगरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आपले भविष्य आजमावण्याचा प्रयत्न केला आहे। निवडणूक आयोगाला त्यांनी जे शपथपत्र सादर केले आहे त्यामध्ये त्यांचे उत्पन्नाचे स्रोत त्यांनी शेती, हॉटेल, पेट्रोल पंप असे व्यवसाय दाखवले असून त्यांचे देखील उत्पन्न गेल्या 5 वर्षात वाढत गेल्याचे दिसले आहे। सन 2019-20 या वर्षामध्ये त्यांचे उत्पन्न 4,86,880 इतके होते। त्यानंतर ते उत्पन्न वाढले। सन 2020-21 मध्ये हे उत्पन्न 5,99,760 इतके झाले। सन 2021-22 मध्ये उत्पन्नाचा वाढीचा आलेख हा वाढता राहिला। त्यांचे उत्पन्न 6,60,900 इतके झाले। त्यानंतर सन 2022-23 मध्ये हे उत्पन्न जवळपास दुपटीने वाढले। ते उत्पन्न 10,38,940 इतके झाले। त्यानंतर सन 2023-24 मध्ये हे उत्पन्न ही देखील दुपटीपेक्षा जास्त वाढले। हे उत्पन्न 25,79,580 इतके झाले। त्यांची पत्नी हिचेही उत्पन्न त्यांनी यामध्ये दाखवले असून सन 2023-24 मध्ये त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ही 5,25,650 इतके दाखवण्यात आले आहे। तसेच त्यांच्यावर 19 डिसेंबर 2023 रोजी अमित भांगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक आदेश असताना देखील निळवंडे धरण कालवा फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून श्रीमती सुनीता अशोकराव भांगरे यांच्यासह अमित अशोकराव भांगरे यांच्यावरही अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमित भांगरे यांची विविध पतसंस्था, बँक यामध्ये खाती असून ठेवी, शेअर्स पाहता व त्यांच्या नावे फोर्ड इंडिओर ही 27 लाख रुपयांची गाडी तसेच टाटा हरियर ही 22 लाख रुपयांची गाडी त्यांच्या नावावर असून
त्यांच्याकडे जवळपास 70 ग्रॅम इतके सोने आहे. अशी एकूण 69,91,000 इतकी गुंतवणूक केल्याचे त्यांच्या शपथपत्रामध्ये दिसते. त्याचबरोबर बिगर शेती जमीन, व्यावसायिक इमारती, निवासी इमारती, शेती अशी 35,88,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे आहे. तर बँका, पतसंस्था, व्यक्तिगत देणी असे एकूण 9,09,00,000 रुपयांचे कर्ज अमित भांगरे यांच्यावर आहे. अमित भांगरे यांची इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण हे ध्रुव ग्लोबल स्कूल धांद्रपळ संगमनेर येथे झाले आहे. तर 12वी नंतर त्यांनी परदेशात नेदरलँड येथे शिक्षण घेतले. व्हॅन हॉल लॅरेन्स्टील युनिव्हर्सिटी नेदरलँडमध्ये त्यांनी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी मिळवली. अमित भांगरे यांचे एकूण उत्पन्न गेल्या 5 वर्षात वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर त्यांच्यावर कालवा फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून अकोले पोलिसांत एक गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर त्यांची गुंतवणूक ही 69,91,000 इतकी दिसते. मालमत्ता, स्थावर मालमत्ता 35,88,00,000, कर्ज 9,09,00,000, शिक्षण परदेशात नेदरलँड BBA हे त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. एकूणच ज्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र अकोले तहसील कार्यालयामध्ये दाखल केले आहेत, यामध्ये एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात दिसत आहेत. 4 नोव्हेंबर 2024 रोजी या उमेदवारी अर्ज कोण कोण मागं घेतं याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान एकूणच जी निवडणूक होणार आहे यामध्ये साधारणपणे आता प्राथमिक वर्तुळामध्ये जी चर्चा आहे ती त्यामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे, त्याचबरोबर माजी आमदार वैभवराव पिचड आणि अमित भांगरे यांच्यात होईल अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे. तर हे तीनही उमेदवार सध्या चर्चेत असून आणखी मारुती मेंगाळ, मधुकर तळपाडे हे काय निर्णय घेतात, उमेदवार म्हणून अर्ज ठेवतात की मागे घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून परंतु आत्ताच्या मितीला 3 उमेदवार साधारणपणे हे चर्चेत आहेत. या तीनही उमेदवारांमध्ये आपण जर बघितलं तर विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची मालमत्ता आपण जर बघितली तर साधारणपणे ती एक 55 लाख रुपयाची स्थावर मालमत्ता दिसते. अमित भांगरे यांची स्थावर मालमत्ता जर आपण बघितलं तर 35,88,00,000 रुपयांची दिसते. तर वैभवराव पिचड यांची मालमत्ता जर आपण साधारणपणे जर बघितली तर ती मालमत्ता 10,15,00,000 रुपयांची मालमत्ता, स्थावर मालमत्ता त्यांची त्यांच्या शपथपत्रामध्ये दिसत असून डॉक्टर विद्यमान आमदार हे लखोपती आहेत. तर 2 उर्वरित उमेदवार जे आहेत अमित भांगरे आणि वैभव पिचड हे करोडपती या ठिकाणी दिसतात. एकूणच श्रीमंत कोण हे जनतेनेच ठरवावं. आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास.